मुंबईमध्ये मनसे आणि शिवसेना उबाठाच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली। या बॅनरमध्ये राज आणि उद्धव ठाकरेंचे बॅनरवर फोटो लावण्यात आलेत। 5 जुलैच्या मेळाव्याच्या आधी कार्यकर्त्यांनी केलेली बॅनरबाजी सगळ्यांचं लक्ष वेधून घेते आहे। 5 तारखेच्या विजयी सभेच्या आधी बॅनरची चर्चा होतीये। वेगवेगळे बॅनर लावले गेले, त्यातला एक बॅनर जिथे दोघांचाही फोटो म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरेंचा फोटो लावण्यात आलाय आणि त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे। 5 जुलैला वरळी डोम येथे विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि त्याच संदर्भात निमंत्रण पत्रिकेचे बॅनर देखील ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। दादर येथील शिवसेना भवन परिसरामध्ये देखील हेच बॅनर झळकवण्यात आलेले आहेत। यामध्ये जर आपण पाहिलं तर 5 तारखेचा जो विजयी मेळावा आहे तो हिंदी सक्तीची करण्यात आलेली होती, त्याचाच निषेध बऱ्याच ठिकाणी करण्यात आलेला होता आणि त्यानंतर अखेर सरकारने GR रद्द केला, म्हणूनच हा 5 तारखेचा विजयी मेळावा आयोजित केलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच मनसेकडून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। यामध्ये बॅनर आहे, याच्यामध्ये पाहायला मिळते आवाज मराठीचा। मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। तर हो, नमवलं असं उत्तर देखील यामध्ये देण्यात आलंय। कोणी नमवलं तर ते तुम्ही मराठी जणांनी नमवलं। आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो, त्यामुळे हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत। बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे। वाजत गाजत या जल्लोषात गुलाल उधळत या, आम्ही वाट बघतोय। आपले नम्र राज ठाकरे उद्धव ठाकरे। अर्थातच ही जी निमंत्रित पत्रिका आहे ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडून ही निमंत्रित पत्रिका छापण्यात आलेली आहे आणि त्याचेच बॅनर आपल्याला विविध ठिकाणी झळकवण्यात पाहायला मिळत आहेत। या दिवशी म्हणजे 5 जुलैच्या दिवशी मराठी लोकांनी मोठ्या संख्येने एकजूट होऊन या मेळाव्यामध्ये सहभागी व्हावं असे देखील या निमंत्रण पत्रिकेमध्ये सांगण्यात आलेलं आहे। तसंच या निमित्ताने बरेच मराठी जन अखंड महाराष्ट्रातून मराठी लोक या मेळाव्यामध्ये सहभागी होतील असं देखील म्हटलं जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट वसंतसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, दादर।